या ऑनलाईन क्लासमध्ये सेमिस्टर 4 मधील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला स्थूल अर्थशास्त्रातील प्रकरण 2 मधील तिसरा सब टॉपिक पाहायचा आणि तो शेवटचा सब टॉपिक आहे अ, त्वरक ज्याला आपण प्रवेग तत्व असं म्हटलेलं आहे. प्रवेग तत्व व गुणक यांची संयुक्त प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. अ, अ, तर या दोन्हीचं कार्य आपण यापूर्वीच पाहितलेलं आहे. प्रयोग तत्व पाहितलेलं आहे, गुणक पाहितलेलं आहे, गुंतवणूक फलन पाहितलेलं आहे. अ, गुंतवणूक फलनाच्या सहाय्याने आपण पाहितलेलं आहे, की अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीच्या माध्यमातून उत्पादन, उत्पन्न आणि रोजगारावर काय परिणाम होतो, तर याचा आपण अभ्यास केलेला आहे, की रोजगार जर निर्माण करायचा असेल, अर्थव्यवस्थेतील लोकांचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर गुंतवणूक झाली पाहिजे. गुंतवणूक जर वाढवायची असेल तर प्रभावी मागणी वाढली पाहिजे. हे केन्स यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांच्या 1936 मध्ये लिहिलेल्या जे.एम. केन्स यांनी द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्याला गुणकाचा वापर त्यांनी त्यांच्या उत्पन्न व रोजगाराच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे. तर आपण पाहितलेलं आहे, की प्रभावी मागणीवर आधारित गुंतवणूक असते आणि प्रभावी मागणी ही उपभोग आणि उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणून लोकांचा उपभोग वाढला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे. त्या अर्थव्यवस्थेतलं उत्पन्न त्यामुळे वाढतं आणि अर्थव्यवस्था विकसित होते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी खाजगी असो की सरकारी माध्यमातून असो, गुंतवणूक ही वाढली पाहिजे. हे गुंतवणूक फलनामध्ये आपण पाहितलेलं आहे. तर गुणकमध्ये आपण गुंतवणूक गुणकमध्ये असं पाहितलेलं आहे, की जसं की आपण पाहतो की अर्थव्यवस्थेतील म्हणजे उत्पादन, उपभोग आणि रोजगारात वाढ किती प्रमाणात घडून येते गुंतवणुकीमुळे, याचं मोजमाप आपल्याला गुणकाच्या सहाय्याने करता येतं किंवा गुणकाचा त्या ठिकाणी उपयोग होतो. तर प्रवेग तत्व आपण यापूर्वीच्या तासाला पाहितलेलं आहे, की प्रवेग तत्वाच्या सहाय्याने उपभोगातील बदलाचा गुंतवणुकीवर काय इफेक्ट होतो हे आपण पाहितलेलं आहे. आपण पाहितलं की सर्वात महत्त्वाचा उपभोग असतो. उपभोग म्हणजे मागणी. ही मागणी जेवढी जास्त तेवढी गुंतवणूक जास्त. मागणी कमी, उपभोग कमी तर गुंतवणूक कमी. म्हणून अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक ही उपभोगावर अवलंबून असते आणि त्याचा संबंध किंवा मोजमाप हे प्रवेग तत्वाच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. आणि थोडक्यात यातून आपण पाहितलं की मग गुंतवणूक गुणक असेल आणि प्रवेग तत्व असेल, यांची परस्पर पूरक अशी भूमिका असलेली आपल्याला दिसून येते, की अर्थव्यवस्थेतील जे बदल आहेत, उत्पादन, उत्पन्न आणि उपभोगातील हे सगळे बदल आपल्याला गुणक आणि प्रवेग तत्वाच्या सहाय्याने मोजता येतात. मग आपण पाहतो की ज्यावेळेस याला अनुकूल घटक असतील तेव्हा अर्थव्यवस्थेचा विकास होतो आणि याला प्रतिकूल स्थिती असेल तर अर्थव्यवस्थेत प्रतिकूल स्थिती निर्माण होत असते आणि म्हणून आपण पाहतो की अर्थव्यवस्थेच्या विकासाचं मोजमाप करत असताना किंवा अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मिती करत असताना, दारिद्र्य कमी करत असताना, आर्थिक विषमता कमी करत असताना, बेकारी कमी करत असताना, हे गुंतवणूक आणि प्रयोग तत्वाची खूप महत्त्वाची भूमिका किंवा त्याचा आधार या ठिकाणी घेऊन बदलाचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि म्हणून हे दोन्ही घटक अर्थशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. गुणक व प्रवेग तत्व, आता त्याला त्वरक असंही म्हणतात हां. दोन्ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या बदलाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात. या दोन्ही तत्वांची कार्य परस्पर पूरक आहेत. या दोहोंचे कार्य एकाच वेळी चालू असते, म्हणून त्यांचा स्वतंत्रपणे विचार न करता एकत्रित विचार करणे आवश्यक ठरते. गुणक व प्रयोग तत्व यामधील क्रिया-प्रतिक्रिया इंटरॅक्शन ज्याला आपण म्हणूया, अ, म्हणजे क्रिया-प्रतिक्रिया प्रथम हॅरॉड यांनी स्पष्ट केलेली आहे. प्रोफेसर हॅन्सन यांनी गुणक व प्रवेग तत्व यांच्या संयुक्त प्रभावाला अतिगुणक किंवा महागुणक असं म्हटलेलं आहे. पहा, प्रोफेसर हॅन्सन यांनी गुणक व प्रवेग तत्व यांच्या संयुक्त प्रभावाला अतिगुणक किंवा महागुणक किंवा सुपर मल्टिप्लायर ज्याला आपण म्हणूया म्हटलेलं आहे, संबोधलेलं आहे. गुंतवणुकीतील वाढ व त्यामुळे उत्पन्नात होणारी वाढ पहा, गुंतवणुकीतील वाढ व त्यामुळे उत्पन्नात होणारी वाढ यामधील संबंध गुणक व्यक्त करतो. तर उपभोगात वाढ झाल्यास तिचा गुंतवणुकीवर काय परिणाम होतो हे प्रवेग तत्व दर्शवितो.
म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या बदलाची संपूर्ण कल्पना यावी म्हणून गुणक परिणाम व प्रवेग परिणाम या दोहोंचाही एकत्रितपणे विचार करावा लागेल. हा संयुक्त परिणाम सूत्ररूपाने पुढील प्रमाणे आपल्याला दर्शविता येतो. पहा, दोन्ही परिणामाला महागुणक असं म्हटलेलं आहे. महागुणक म्हणजे गुणक अधिक प्रवेग तत्व. आलं लक्षात? दोन्हीच्या परस्पर पूरक परिणामाला महागुणक असं म्हटलेलं आहे. डेल्टा आय ज्याला आपण म्हटलेलं की गुंतवणुकीतील बदल आणि डेल्टा वाय त्यानंतर वास्तव या ठिकाणी डेल्टा वाय म्हणजे उत्पन्नातील बदल, त्यानंतर डेल्टा सी म्हणजे उपभोगातील बदल आणि डेल्टा आय म्हणजे गुंतवणुकीतील बदल. म्हणजे जसे की आपण पाहिलं डेल्टा आय आणि डेल्टा वायचा संबंध हा गुणकामध्ये या ठिकाणी व्यक्त होत असतो आणि डेल्टा सी आणि डेल्टा वायचा संबंध हा प्रवेग तत्वाशी संबंधित आहे आणि म्हणून आपण पाहतो की महागुणक बरोबर आहे गुणक अधिक प्रवेग तत्व. आलं लक्षात? तर हे आपल्याला फॉर्म्युल्यावरून यातील परस्पर आंतरक्रिया आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे गुंतवणुकीतील बदलाचा म्हणजे डेल्टा आयचा उत्पन्नावर परिणाम होतो. उत्पन्नात बदल झाला म्हणजे डेल्टा वायमध्ये बदल होतो आणि उत्पन्नातील बदलाचा उपभोगात बदल होतो. डेल्टा सी ज्याला आपण म्हटलेलं आहे. उपभोगात बदल झाल्यामुळे पुन्हा गुंतवणुकीत बदल होतो डेल्टा आय. अशा प्रकारे गुंतवणूक, उत्पन्न, उपभोग या घटकांमध्ये बदल घडून येत असतो. पहा, गुंतवणूक झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती होते. रोजगार मिळाल्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळे लोकांचा उपभोग वाढतो आणि उपभोग वाढल्यामुळे म्हणजे मागणी वाढल्यामुळे पुन्हा गुंतवणूक वाढते. अशा प्रकारचं अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचा प्रवाह ज्याला आपण म्हणतो, हा गुणक आणि प्रवेग तत्वाच्या प्रभावातून किंवा कार्यातून व्यक्त आपल्याला करता येतो किंवा मोजमाप त्याचं करता येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. गुणक व प्रयोग तत्व यांचा संयुक्त परिणाम होऊन राष्ट्रीय उत्पन्नात कसे बदल घडून येतात याची कल्पना आपल्याला या खालील तक्त्यावरून लक्षात येते. सीमांत उपभोग प्रवृत्ती 1/2 आणि प्रवेग प्रवृत्ती ही 2 या ठिकाणी गृहीत धरलेली आहे आणि त्यांचा संयुक्त परिणाम या ठिकाणी दिलेला आहे. हा टेबल आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की ह्या टेबलमध्ये दोन्हीचा संयुक्त परिणाम या ठिकाणी दर्शविलेला आहे. ही पहिला कॉलम आहे कालावधीचा 6 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. दुसरा कॉलम आहे मूळ गुंतवणूक कोटी रुपयाची आहे, जी की मूळ गुंतवणूक स्थिर असते. मूळ गुंतवणूक कशाला म्हणायचं? प्रत्यक्ष गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो, जी की यंत्र, संयंत्र, जमीन, इमारतीमध्ये झालेली असते. ती दीर्घकाळात बदलते, परंतु अल्पकाळात तिच्यात फारसा बदल होत नाही. त्यानंतर प्रेरित उपभोग, जे की आपण पाहतो की सीमांत उपभोग प्रवृत्ती, उत्पन्न आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती ही कशी आहे? 1/2 आहे. ती कोटी रुपयामध्ये दिलेली आहे. जसं की आपण पाहतो की प्रेरित उपभोग हा वाढत चाललेला 50, 125 कोटी, 187 कोटी, 206 कोटी, 171 कोटीचा दर्शवलं आणि प्रेरित गुंतवणूक पहा उपभोगातील वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीत देखील आपण पाहतो की या ठिकाणी प्रवेग तत्वातील वाढ, उपभोगातील शुद्ध वाढ या ठिकाणी दर्शवलेली आहे. म्हणजे याचा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे की कालावधी आणि प्रेरित उपभोग याचा या ठिकाणी गुणाकार करून ही रक्कम आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नातील शुद्ध वाढ या ठिकाणी आपण पाहतो की वाढ देखील आलेली आहे. म्हणजे उपभोग प्रवृत्तीत घट झाली. जसं की आपण पाहतो उपभोग प्रवृत्ती कॉलम नंबर 3 की सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या वर्षामध्ये आपण पाहतो की 50 होती. त्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये 125 झाली, चौथ्या वर्षामध्ये 187 झाली, 5व्या वर्षामध्ये 206 झाली आणि नंतर ती घटली. पहा 171 झाली. तसंच आपण पाहतो की त्यामुळे प्रेरित गुंतवणुकीवर देखील परिणाम होत असतो प्रवेग तत्व आणि हे जे आहे उपभोगाचं आपण पाहतो की या ठिकाणी पहा पहिला कॉलम आणि तिसरा कॉलमचा गुणाकार या ठिकाणी प्रयोग तत्वातील म्हणजे उपभोगातील शुद्ध वाढ काढलेली 100, 150, 125, 37 आणि -38 म्हणजे उपभोगात या ठिकाणी घट झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात देखील
सुरुवातीला 100, 250, 375, 412, 343 आणि 203 अशा प्रकारची काही मर्यादेपर्यंत वाढ झालेली आणि नंतर त्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे गुंतवणूक आणि उपभोगाचा ही गुंतवणूक आणि प्रयोगतत्वाची आंतरक्रिया होऊन राष्ट्रीय उत्पन्नातील या बदलाचं मोजमाप आपल्याला या 2 तत्वांच्या सहाय्याने करता येतं आणि त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने देखील याचं विश्लेषण केलेलं आहे की वेगवेगळे हे वक्र आहेत गुंतवणुकीतील बदलाचा, मूळ गुंतवणूक आणि त्या राष्ट्रीय उत्पन्नातील संतुलित पातळी आणि बचत व गुंतवणूक अक्षावर दिलेली आहे आणि त्यानुसार आपण पाहतो की याचा संयुक्त परिणाम या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला दिसून येतो की समजा गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे मूळचा ग हा गुंतवणूक वक्र जो पहा धनात्मक आहे ग वक्र आणि नंतर ग एक वक्र तयार होतो. ग एक असा तयार होतो आणि ग एक हा नवीन गुंतवणूक वक्र स्वायत्त अधिक प्रेरित गुंतवणुकीचा निर्देशक असतो. आपण पाहिलं की गुंतवणुकीमध्ये स्वायत्त गुंतवणूक म्हणजे जी इमारत, यंत्रसामुग्री जी मूळ गुंतवणूक असं म्हणतो आणि प्रेरित गुंतवणूक ही उपभोगातील आपण पाहतो की उपभोगातील बदलानुसार बदलत असते. उपभोग जास्त तर प्रेरित गुंतवणूक जास्त, उपभोग कमी तर ते म्हणजे उपभोगातील बदलापेक्षाही जास्त असते असं आपल्याला म्हणता येईल की आणि दोन्हीचा एकत्रित हा ग एक असा गुंतवणूक वक्र आपल्याला पुढच्या दिशेने सरकलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशी गुंतवणूक उपभोगात बदल झाला तर गुंतवणुकीत बदल होतो. उपभोग वाढला तर गुंतवणूक वाढते. उपभोग घटला तर गुंतवणूक घटते आणि या बदलाचं मोजमाप आपल्याला या प्रवेग तत्व किंवा गुणक तत्व याच्या सहाय्याने करता येतं. गुंतवणुकीतील बदलाचा अभ्यास आपल्याला आपण पाहतो गुंतवणुकीचा रोजगार, उत्पादन आणि उत्पन्नावर काय इफेक्ट होतो हे गुणक तत्वाच्या सहाय्याने आपल्याला अभ्यासता येतं. तर उपभोगातील बदलाचा गुंतवणुकीवर काय परिणाम होतो हे आपल्याला प्रवेग तत्वाच्या मोजता येतं आणि अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे लोकांच्या उपभोगात बदल झाल्याच्या नंतर गुंतवणुकीवर काय परिणाम होतो आणि त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर काय परिणाम होतो या बदलाचा अभ्यास मोजमाप या दोन्ही संकल्पनाच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. गुणक आणि प्रवेग तत्व आणि म्हणून हे दोन्ही गोष्टी हे दोन्ही संकल्पना ह्या एकमेकांना विरुद्ध नसून त्या पूरक आहेत. अर्थव्यवस्थेतील बदल आपल्याला या ठिकाणी ते दर्शवत असतात आणि त्यानुसार शासनाला गुंतवणूक आणि उपभोगातील बदलाच्या संदर्भात मग वाढ असेल तर ते चांगलं असतं आणि घटीचं असेल तर त्यानुसार उपाययोजना करता येतात आणि अर्थव्यवस्था पुन्हा ऊर्जित अवस्थेकडे नेता येते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून अर्थव्यवस्थेत सातत्याने रोजगार निर्मिती ठेवण्यासाठी, लोकांचं उत्पन्न वाढण्यासाठी, या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यासाठी, या ठिकाणी लोकांच्या उपभोगातील वाढ कशी घडवून आणता येईल यासाठी शासनाला विविध पातळ्यावर अशा प्रकारचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना कराव्या लागतात आणि त्यातून अर्थव्यवस्था ही विकासाकडे झेप घेते असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून याचा अभ्यास गुंतवणूक गुणक आणि प्रयोग तत्वाचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो किंवा सरकारला किंवा उत्पादकांना हा एक दिशा देणारा असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे गुंतवणूक गुणक आणि प्रयोग तत्व हे दोन्ही संकल्पना एकमेकांना अशा पूरक आहेत, विरुद्ध नाहीत, तर पूरक आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील उपभोगातील बदल असेल, उत्पन्नातील बदल असेल, उत्पादनातील बदल असेल, गुंतवणुकीतील बदल असेल, हे बदल सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. जसं की आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत गुंतवणूक झाली तर लोकांना रोजगार मिळतो. रोजगार मिळाला तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. लोकांच्या उत्पन्नात वाढ झालं तर लोकांचा उपभोग वाढतो आणि उपभोग वाढला तर मागणी वाढते. मागणी वाढलं की पुन्हा गुंतवणूक वाढते. अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचा चक्रकार प्रवाह सुरू राहतो आणि म्हणून हा प्रवाह मोजण्याचे हे 2 मुख्य साधने गुणक आणि प्रयोगतत्व असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जो की या ठिकाणी अर्थव्यवस्थेत तील बदलाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी या संयुक्त प्रक्रियेवर काही आक्षेप घेतला जातो तो किंवा टीका केल्या जाते ते आपण पाहूया की गुणक व प्रवेग यांच्यातील राष्ट्रीय उत्पन्नावर होणाऱ्या परिणामाचे संख्यात्मक मोजमाप करणे जवळपास अशक्य आहे अशी टीका करण्यात येते की त्यानंतर गुणक व प्रयोगतत्व यांचे अंक स्थिर असतात असे गृहीत धरून
संयुक्त प्रभावाचा विचार करण्यात आला आहे, परंतु सीमांत उपभोग प्रवृत्ती ही स्थिर नसल्यामुळे प्रत्यक्षात गुणक व प्रयोग तत्व स्थिर नसतात आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीनुसार गुणक व प्रवेग यांच्या आकारात बदल होत असतो, अशी एक टीका केली जाते. त्यानंतर गुणक व प्रवेग तत्व यांच्या अंकामध्ये बदल झाल्यामुळे गुंतवणुकीत बदल होतो आणि हा बदलाचा राष्ट्रीय उत्पन्नावर काय परिणाम होतो याचे निश्चित मोजमाप करणे मात्र फार कठीण आहे. या दोन्हीची गुणक आणि प्रयोग तत्वाची उपयुक्तता किंवा महत्त्व या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, गुणक व त्वरक यांच्या आंतरक्रियेच्या सहाय्याने व्यापार चक्राचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आपल्याला करता येतं. हा महत्त्वाचा गुण आहे आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील उत्पादन असेल, उत्पन्न असेल, रोजगार असेल, उपभोग प्रवृत्ती असेल, गुंतवणूक असेल, यातील बदलाचा देखील या दोन्ही संकल्पनाच्या आधारे आपल्याला अभ्यास करता येतो आणि ते पॉझिटिव्ह असतील तर चांगले, तर निगेटिव्ह असतील तर आपल्याला त्यानुसार शासन उपाययोजना करून अर्थव्यवस्थेमध्ये एक उत्पादन आणि रोजगार वाढवण्याच्या अनुषंगाने आणि उपभोग वाढवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करतं. अशा प्रकारे दिशादर्शकाची भूमिका ही गुणक आणि प्रयोग तत्व करत असतं आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.